नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी रंगपंचमी साजरी केली। नाशिक शशानी चौक इथल्या पेशवेकालीन राहाडीत उडी घेत महाजनांनी रंगपंचमीचा आनंद घेतला। अजित पवारांच्या अपघात चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करा अशी मागणी रासपाचे नेते महादेव जानकर यांनी केली। तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही असंही जानकर यांनी सरकारला म्हटलं। विमान चौकशीमध्ये 100% पारदर्शकता आहे असं म्हणत मंत्री गिरीश महाजनांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले। इंधनासंदर्भात अफवा पसरवू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय। वर्धापन दिनाला राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती असेल। विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी शिर्डी इथं साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतले। साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी राम शिंदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। आखाती देशांमधील युद्धामुळे ताण वाढतोय, भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी मनसैनिकांना आवाहन केलं। रायगडावर जाऊन सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली। तंत्रज्ञानामुळे वृक्ष संवर्धन करणं शक्य असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। विरोधाला विरोध करू नका, रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका। बेलापूर भागातील एका भूखंडावर महापालिकेमार्फत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्द्यावरून आमदार मंदा म्हात्रे यांनी भावनिक आवाहन केले। पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथील आंबा नुकसानीबाबत आंबाबागेची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती ढोणपिसे, माजी आमदार अजित गोगटे यासह कृषी विभाग, महसूल विभाग, अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे लग्न समारंभात एकत्र आलेत। आरोप प्रत्यारोपांनंतरही दानवे भुमरे लग्न समारंभात एकत्र आले असून त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या। आरोग्य सेवा मोफत झाल्यास लोकांना फायदा होईल। आरोग्य सेवा अनेक अंमलबजावणीत त्रुटी आहेत अशी माहिती माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या नामांतराचा वाद चिघळलाय। 12 कृषी विज्ञान केंद्राला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी केली। पाटबंधारे कार्यालय नाशिकला हलवू देणार नाही, विभागीय आयुक्तालय नांदेडलाच होणार असं वक्तव्य खासदार अजित गोपछडे यांनी केलं। रमजान महिन्यानिमित्त ठाकरेंच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेनं छत्रपती संभाजीनगर शहरात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते। त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छाही दिल्या।